आणि एकटीने मला सजेशन दिलं होतं की एक खोली रिकामी करून तिथे तू राहा म्हणे. हे असा अवतार आहे प्रत्येक रूमचा. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. दुपारच्या टाईमला मी आणि माझा भाऊ निघालो होतो गडहिंग्लजला, मग घराच्या सगळे अपडेट घेण्यासाठी. आले घरी. आरवच्या बेडरूमचं काम आत्ता चालू आहे. हा बेड बनवला आहे त्याचा. इथे साईडलाच त्याचं कबर्ड आहे. अजून हे कसं येणार आहे हे त्यानं मला एक डेमो ते त्यांचं असतं ना त्याच्यामध्ये दाखवलं होतं. आता बघू हे कसं कसं होणार आहे. अजून होती की ते खाली बॉक्सेस आहे त्याला असं वाटते. इथे शिवायला एक मोठं इथे आहे. आता साईडचे बॉक्सेस झालेत. साईड टेबल इकडे त्या दिवशी नव्हते बनलेले, आता हे तरी बनलेत. सेम अजून एवढं चालूच आहे. लॅमिनेट्स लावायचं काम चालू आहे की काय असं वाटायला लागलं ना. काय बहुतेक हे काम चालू आहे. शीट्स बसून घेतल्यात ट्रान्सपरंट. वरून अशा आहेत. इथं सामान अजून पण गॅलरीचं अजून मी ठरवलेलं नाही. वरती हे फक्त सीलिंग करून घेतलेलं आहे. हे नंतर निवांत करायचं आहे मला, कारण आत्ता सांगितलं खूप वेळ जाणार असं वाटायला लागलं. डब्बा इथे लोफ्ट होता इकडच्या साईडचा, तो तोडलेला आहे, काढलेला आहे इथला. असा होता पूर्ण. तर AC साठी युनिट घेतले. इथलं अजून आहे. सेफ्टी डोर बसवलाय. खाली इथून इथं आम्ही एक पार्टिशन सांगितल्यावरती पण थोडं कंजेस्टेड असं वाटते, पण मला पाहिजे असते पार्टिशन. खूप घाण झाले सगळं अशी. होय कुठला? हां हां खाली यायसाठी. हां 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 ते इथं काय झालंय? काम ठेवलं होतं. हां 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 हे बाबांच्या बेडरूममधलं काम आहे. हे बाबांचं कबर्ड आहे. आणि इथे बेड आहे. अजून हे बॉक्सेस वगैरे तयार होत आहेत. हे होते किचनचे आहेत की काय मला समजत नाहीत की कसले आहेत नेमके, कळतील. आणि एकटीने मला सजेशन दिलं होतं की एक खोली रिकामी करून तिथे तू राहा म्हणे. हे असा अवतार आहे प्रत्येक रूमचा.
आणि सगळ्या रूमचं एकदा त्यांनी जर फर्निचर स्टार्ट केलं की स्टार्टिंग असं करतात, त्याच्यानंतर त्याला लॅमिनेट्स लावायचं किंवा प्रत्येकाचं काम एकदमच असं करतात, एका रूमचं करून दुसऱ्या रूमचं करत नाही. घराचं काम करून घेणं खरंच सोपं काम नाही आहे, आता मला समजते. आरवची रूम आरव मला सांगते, मम्मी माझ्या रूममध्ये काय एक शेल्फ मला पाहिजे, तिथं गोकू कुठले ते त्याचे हे आहेत ना, तर ते मला ठेवायला इथं ठेवतो बघा तेव्हा. जो इंटेरियरवाला आहे आम्ही त्याची वाट बघत बसले. काही चेंजेस काही नाही आहेत, पण काही गोष्टी थोड्याशा कन्फर्म करून घ्यायच्या आणि लॅमिनेट्स सिलेक्ट करायच्यात आज अजून. ते बघते आता, ऊन भरपूर आहे बाहेर. ते अजून बोलतात की अजून 15 दिवस तरी जातील कंप्लीट फर्निचरचं कंप्लीट काम करण्यासाठी. मी त्यांना म्हटलं आहे आता बऱ्यापैकी आवरले, आता गडबडीत तसं काही करण्यासारखं नाही, फक्त हेच काम बाकी आहे. लॅमिनेट्स आणि बॉक्सेस जे आहेत, जे दरवाजे आहेत तेही करणं कंप्लीट होऊन जाईल. असं तुम्हाला टेन्शन पण दिसत असेल मला. इथं राहून करून घेणं पॉसिबल नाही, तर एखादी रूम मी भाडोत्री घेऊन राहिले असते. पण इश्यू असा आहे की एका महिन्यासाठी कोण हे करणार, आणि एका महिन्यासाठी सगळं सामान परत हे करायचं खूप व्याप आहे. त्याच्यापेक्षा म्हटलं एक 15-20 दिवस मीच त्रास घेते, कारण गावी कसं वाटलं की टेन्शन नाही कुठल्याही गोष्टींचं. येऊन जाऊन परत इथं कुठेतरी राहणार, परत मी इकडं साईडवरती सारखं या हे करा ते करा. त्याच्यापेक्षा म्हटलं ठीक आहे 15-20 दिवस त्रास काढूयात. मस्त वाटते असं बसल्यानंतर घराकडे बघताना. फायनली इथून ही आमची बेडरूम, ही पूर्ण जागा रिकामी ठेवणार नाही, ही आरवची बेडरूम. सगळ्यात जास्त मला होतं की आरवसाठी बेडरूम त्याचं स्पेशल सगळ्या गोष्टी मला करायच्या, तर बाबांसाठीचं आणि आरवसाठीचं. बाबांसाठी पण सगळं वेगळं, म्हणजे त्यांचे कपडे, त्यांच्या गोष्टी प्रॉपर. आणि मी अशी पण सोय केलेली आहे खाली की त्यांच्या बेडच्या साईडला एक बेल ठेवलेली आहे की मी वरती असेल किंवा मी माझं काम करत असेल रात्रीच्या वेळी वगैरे काही मी वरती असं ते खाली झोपणार ना बाबा, तर त्यांना काही इश्यू आलाच तर बेडच्या साईडलाच असं इथे ठेवलं की त्यांनी ते बटन दाबलं की वरती बेलला मला आवाज ऐकू येणार, असं पण मी करून ठेवलं आहे सोय, जेणेकरून असं हे व्हायला नको की त्यांना काही गरज असं लागली. आणि ही आरोचं पण, म्हणून मी आरोची बेडरूम इथे ठेवले की दरवाजा उघडला की समोर नाही. त्याच्यामुळे आता हे जे आहे ना, हे एवढं मोठं कशासाठी आहे, कारण एवढ्या याच्यात आरोचे कपडे का खूप सगळ्या गोष्टी मावू शकतात, स्कूलपासूनच्या सगळ्या गोष्टी. प्लस तिथं बाहेर त्याचं स्टडी टेबल पण येणार आहे मोठा, तिथं स्कूल बुक्स ते मावू शकतात. पण हे काय आहे, तर हे जे मोठं एवढं कपाट आहे हे साड्यांसाठीच आहे खास. आणि खास इथे दोन्ही गोष्टी ज्या करून घेतलं फक्त साड्यांसाठी, आणि इथे अजून काही गोष्टी येणार आहेत त्या मी ही कपाट बनल्यानंतर दाखवेन. कारण हे सगळे जे सेक्शन आहेत हे फक्त आरवसाठीचे आहेत. आणि इथे हे पूर्ण इथे अजून सगळे सेक्शन येणार आहेत, आणि हे पूर्ण ओपन सेक्शन ठेवलेत पूर्ण, जे फक्त साड्यांसाठी आहेत. मग आम्ही निघालो. जिथे आम्हाला लॅमिनेट सिलेक्ट करायचे होते तिथे भरपूर उशीर झाला. एवढे ऑप्शन्स होते ना, काय मला पण समजत नव्हतं. शेवटी असं व्हायला लागलं की डोकं दुखायला लागलं माझं. विनूला तर चक्क झोप यायला लागली, कारण त्याची शिफ्ट संपते रात्री 2:30 वाजता. त्याच्यानंतर थोडा वेळ झोपतो, सकाळी उठून त्याची कामावरून मग माझ्यासोबत तो आला होता. नुसता पेंगत होता तो तरी. आता माझ्याही हातात दुसरं काही नव्हतं, कारण हे सगळं काम करणं तरी अपरिहार्य आहे. लॅमिनेट्स सिलेक्ट केले तर लवकर बाकीचं सगळं आवरेल. मग शेवटी ते थोडंसं काम आवरून मग दोघंही निघालो. जवळजवळ 1 तासाचं अंतर आहे. भावानं 40 मिनिटामध्येच बुलेटवरून कट केलं. एवढं फास्ट घेऊन आलं ना, मला वाटत नाही परत मी त्याच्यासोबत बुलेटवरती त्याच्या बसेन. माझी मी स्कूटी शिकलेली बरी असं वाटायला लागले मला. आता एकदा शिकलेली आहे, आता परत जरासं प्रॅक्टिस करणं मला गरजेचं वाटतंय. आता गडिंग्लजवरून आल्यानंतर आंघोळ झाली, जास्त बसली. त्या टॅबला काय म्हणजे काहीतरी झालं आहे बहुतेक, प्रॉब्लेम सपोर्टच करत नाही आहे, त्यामुळे कुठल्या ऑर्डर्स कन्फर्म करू शकत नाही मगापासून. म्हटलं ठीक आहे, काहीतरी डाटा वगैरे जास्त झाला असेल, त्यामुळे बाजूला ठेवले. आणि सदारवाडी हे एक गाव आहे, तर तिथं आमचे पाहुणे आले होते. मम्मी आली काय?
आणि ही करवंद त्यांनी घेऊन आलत आणि काजवा पण घेऊन आलात. मग करवंद मगापासून शोधून शोधून खायला लागले मी यातली. आणि आता मम्मी बाजार करून आली आणि तिला मी आणायला सांगितलेली शेवपुरी. कोवाडमध्ये पण दत्तभेळ म्हणून आहे, तिथून आणली की नाही मला माहीत नाही, पण करवंद छान आहेत. कुठेतरीच आंबट आहेत, नाहीतर गोड आहेत. मम्मी बाजारात काय घेऊन आलीस? सगळं हे बघ. खाऊ घेऊन आलीस मम्मी? तर इथे मम्मीने माझ्यासाठी शेव पुरी आणलेली आहे. ह्या पुरीमध्ये सगळा शेव आहे आणि याच्यात काय ओतायचं? हे पाणी ओतून प्यायचं थोडं वेळ. चला खाऊया तिकडं. आल्यापासून मला वाटते आज झाले, आता किती दिवस झाले? किती तारखेला आलो मम्मी? महिना आला. 23 तारखेला आलो वाटतं. 24 काय 23 तारखेला आलेलो मला आठवते. मी आता आमच्या दारासमोर फेऱ्या मारते आणि शांत वातावरण एकदम. इथे त्या खांबाच्या लाईटच्या खाली मुलं खेळायला लागलेत आणि इकडून हे एवढं भारी दिसायला लागले ना, मला वाटत नाही कॅमेरामध्ये किती क्लिअर दिसते किंवा काय. हे हे एवढं सुंदर दिसायला लागले की नाही. एवढा वेळ मगाचपासून तिथं बघत बसले ना, कंटिन्युअसली भारी वाटायला लागले ते. आता मी जेवायला बसले. आज वेळ झाला जेवायला. आई मम्मी मावशीशी बोलतात व्हिडिओ कॉलवरती. आणि आज जेवणात ही तांदळीची भाजी, बटाट्याची भाजी, काकडी आणि भाकरी. तर काकडी ही तोडलेली नव्हती, म्हणून इथं ठेवलेली होती. आणि मी आरो मला बाहेर बोलवायला आला. मला म्हणते, मम्मी तू पागल झालीस? म्हटलं का, काय झालं? 9:30 वाजले अजून जेवली नाहीस? आणि आतमध्ये इथं आली. मी मला प्लेट दिला, मी वाढून घेतलं. तू किती भाकरी खाणार आहेस म्हणतोय मला. म्हटलं एकच खाणार आहे. बरं ठीक आहे. मग काकडी येणार रे बाळती. म्हटलं तर हां तुला पाहिजेत मम्मी? हां म्हटलं तर मोडून दिलं आहे मला. आणि हे बघ, हे तुला मी एवढं मोडून दिलं आहे म्हणते. मग जेवून घेते मस्त तांदळीची भाजी, बटाट्याची भाजी बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ जो आहे तो एंड करूयात. सकाळ झाली आहे आणि सकाळ अशी झाली आहे ना, वातावरण एवढं मळब आल्यासारखं आलेलं आहे. मला लिटरली असं वाटायला नाही गप मी झोपू की काय. कारण कितीही असं फ्रेश वाटावं असं म्हणून हे केलं तरी पण होतच नाही आहे. कारण एवढं असं आहे ना की आता धो धो पाऊस पडतो ही काय. बरं, मला वाटतं आल्यापासून म्हणजे गावी आल्यापासून आता महिना होत आला. तर मेन माझं काम घर आणि याच्या बाहेर पडलेलंच नाही. फक्त जेव्हा कार्यक्रम होते तेव्हा गाडीतून जायचं आणि यायचं. बाजारात म्हणून गेलेली नाही किंवा जरा गाव फिरून येऊया म्हणून गेलेली नाही. मग आता आजी पण आहे आणि धोंड्याचा महिना म्हणजेच आपला जो अधिक महिना पण आहे तो पण चालू आहे. तर ते हे पण आहे करायचं आहे, ओटी भरणं येते. पण ते जरासं व्यवस्थित करूया म्हणून लागले, कारण मला अजून 2-3 कामं आहेत जे अर्जंटली आता करायचे आहेत. तर मग आत्ता आजीला घेऊन मी चाललेले आहे बाजारात. आरोला पण जरा फिरवून आणते आणि आजीला एक छानशी साडी घेऊन देते. तशी दरवर्षी मी घेतेच तिला. मग ह्यावर्षी म्हटलं तुझ्या आणि तिचं कसं आहे की तिच्या आवडीची घेतलेली बरी. कारण मम्मीचं पण तसं आहे, आजीचं पण तसं आहे. काही ज्या गोष्टी आहेत त्यांच्या आवडीनेच झालेल्या बरं. आता एखादी किती पण चांगली साडी द्या, ती नाही आवडली तर नाही नेसणार. पण 400-500च्या साड्या किंवा 1000-1500च्या साड्या अशा नाही बघत. त्या साडीचा पोत आवडला पाहिजे, पदर मेन म्हणजे आवडला पाहिजे. म्हणून तिला म्हटलं की आता तूच चल बाई, तुला जी आवडते ती घे साडी आणि चल. मग आरवला पण घेऊन जाते आणि मग जरासं फिरून बिरून येते जरा बाजारातून काहीतरी खाऊ खाऊन. तर वातावरण झाले तसं आता 11:30 वाजलेत आणि घराचं पण बघितलं तर मला इतकं भारी वाटत होतं. त्या रूममध्ये मी बसले होते आरवच्या. थोडा वेळासच इंटेरियरवाल्याची आमच्या वाट बघत आणि ते एवढं म्हणजे ती फिलिंग जी आहे ती मी असं शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही की किती भारी वाटत होतं असं बसल्यानंतर. म्हणजे मी स्वतः घेतलेलं घर, माझं आणि माझ्या नवऱ्याचं जे आम्ही स्वप्न बघितलं होतं की आपलं असं घर असेल आणि ते फायनली कंप्लीट होतं आहे आणि झालं आहे कंप्लीट. भारी वाटत होतं. ती फिलिंगच वेगळी आहे. 12-13 वर्ष आम्ही विचारच करत होतो की नेमकं कुठे आपण स्थायिक व्हायचं आहे काय. पण फायनली म्हणतात ना मॅनिफेस्टेशन, आणि
नेहमी चांगल्या लोकांच्यासोबत चांगलंच घडतं असं मी बघत आले आणि ते होते. तर आणि थँक्यूच म्हणेन मी सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणेन. ज्या गोष्टी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात झाल्या, कधी-कधी वाटायचं की हे माझ्यासोबत का झालं? किंवा हे असं का झालं? एवढं वाईट का झालं? पण नंतर थोड्या वेळानं, थोड्या दिवसानं, थोड्या वर्षानं कळतं की हे होणं गरजेचं होतं. त्याच्यामुळेच तू आता इथपर्यंत आहेस. कारण कधी-कधी असं होतं ना, की तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी वाईट घडून गेलेल्या असतात, ज्या तुम्ही विचारही करू शकत नाही, की असं माझ्या आयुष्यात घडू शकतं किंवा एवढ्या म्हणजे गोष्टी बेकार पण घडून गेलेल्या असतात ना, की वाटतच नव्हतं, की हे आपण खरंच ह्या गोष्टींसाठी म्हणजे ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडाव्या, इतकं आपलं आयुष्य खराब होतं का? पण काही वर्ष निघून गेली ना, की आपण आपल्या जे चेंजेस करवतो, आपल्या विचारामध्ये चेंजेस करवतो, आपल्या राहणीमानात चेंजेस करवतो. त्याच्यानंतर आपण आयुष्यात काय बनायचं याविषयी चांगला फोकस ठेवतो. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आपोआप चेंज होऊ लागतात. म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. त्याप्रमाणेच जी गोष्ट अचीव्ह करायची आहे त्या बाबतीतच नुसता विचार केला ना, की आपोआप त्याच्यासाठी नवीन-नवीन प्रगतीचे मार्ग खुले होतात. फक्त ती इच्छाशक्ती म्हणतात ना, ती पाहिजे. आणि मला त्या दिवशी इथं घरात बसल्यानंतर ते वाटत होतं, की फायनली जे झालं, जे मी विचार करत होते त्या गोष्टी झाल्या. सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.